आणि आता अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्यासोबत आहे। सिद्धार्थ, आवाज पोहोचतोय माझा? हो अश्विन, पोहोचतोय। सिद्धार्थ, खरं म्हणजे तूही पाहत असशील कदाचित, मला माहिती नाही तुझं शेड्यूल आता, पण तो 29 जूनचा दिवस आणि आताचा 6:47 4 जुलैचा दिवस, अंगावर रोमांच उभे राहतात सिद्धार्थ असं बघितल्यावर? नाही खरंच, आणि अश्विन मी एबीपी माझाच पाहतोय आणि मी हे सगळे संध्याकाळपासून 4 वाजल्यापासून वानखेडेला आपली जी प्रेक्षक मंडळी मायावर प्रेक्षक वाट बघते तेव्हापासून मी पण वाट बघतोय। पण कौतुक केलं पाहिजे इंडियन टीमचं, कारण सकाळी 6 वाजता लँड झालेत ते आणि त्यांचा हा प्रवास म्हणजे आता आपणही वाट बघत होतो कधी येत आहेत, पण तो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आणि जो आपला मुंबईचा राजा काय म्हणूया कप्तान कूल रोहित शर्मा ज्या पद्धतीने त्याला आता बघतोय की तिथेही तो मागे आहे, सपोर्टिव्हला आहे, पुढे जा ट्रॉफी दाखवा मी आहे, ही फिलिंग वेगळी यार। आणि 2007 2011 त्याच्यानंतर मी असं काहीतरी पुन्हा एकदा पाहतोय आणि मला खूप बरं वाटतंय। म्हणजे वानखेडेमधला जो कुठेतरी वाट बघत असलेला 4 वाजल्यापासूनचा जो प्रेक्षक असेल तो मी आहे आणि मी तेव्हापासून एबीपी आणि तुझं लाईव्ह सगळं तुझे काय तू आणि विजय करताय ते पाहतोय। पण खूप मस्त वाटते रे हे सगळं पाहून, हे सगळे दृश्य पाहून, एवढी लोक मरीन ड्राईव्हला आहेत आणि हा आनंद आहे, हा उत्साह आहे आणि ज्या पद्धतीने आपण जिंकलोय, आपण डिझर्विंग होतोच, पण ज्या पद्धतीने ज्या म्हणजे वर्ल्ड कप 50 ओव्हरचा गेल्यानंतर ज्या दिशेने आपण गेलो होतो आणि प्रत्येकाला हरवत आपण जिंकलोय, खरंच खूप स्वप्न होत आहे आणि हा क्षण आपण बघतोय, याचा आनंद आहे। सिद्धार्थ, तुझं क्रिकेट प्रेम खरंच जगजाहीर आहे, पण लोकांना हे माहिती नसेल की भारताचा सामना नसेल देखील तरी देखील तू रात्री जागून मॅचेस पाहतोस, प्रत्येक क्रिकेटरचा परफॉर्मन्सवर तुझं लक्ष असतं। पण या 2020 विश्वचषकाच्या दरम्यान भारताच्या सामने तू कसे एन्जॉय केलेस आणि कोणता असा क्षण आहे तो आयुष्यभर तुझ्या मनावर कोरला राहील या विश्वचषकातला? बघ, फायनल मॅच होती, आपला अंतिम सामना होता, तो मी अर्धवट पाहिला, ज्याच्यात क्लासन आणि डिकॉक खेळत होते। त्यानंतर मी आतल्या रूम मध्ये गेलो आणि माझा भाऊ आणि आम्ही एकत्र पाहतो आणि मी दादाला म्हणालो तू कॉमेंट्री बंद कर, आणि ज्यावेळेला कॉमेंट्री बंद केली त्यावेळेला डिकॉक आउट झाला आणि त्याच्यानंतर मी फक्त शेवट म्हणजे एक बॉल मध्ये 8 रन पाहिजे होते आणि तेव्हा मी डायरेक्ट सामना बघितला, बाकी मी सामना ऐकला। तो मला माझी ती इच्छा होती की आपण जिंकलं पाहिजे। ज्या भावना रोहित शर्माच्या मनात होत्या, ज्या भावना विराट कोहलीच्या मनात होत्या, त्याच माझ्या मनात होत्या की आत्ता हे म्हणजे जे आपण 50 ओव्हरचा वर्ल्ड कप सोडला होता, थोडक्यात हे सोडायचं नव्हतं। त्यामुळे माझ्यासाठी तो न बघताही सामना अनुभवणं काय असतं, मी अंतिम सामन्यात खूप अनुभव घेतला। इंग्लंडला ज्या पद्धतीने हरवलं किंवा ज्या पद्धतीने रोहित शर्माने म्हणजे फायर तो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, त्याची इनिंग खूप दिवसांनी मी रोहित शर्माला अशा झंझावतात पाहिलं होतं। सिद्धार्थ, आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो, त्यामुळे क्रिकेट आपण पाहतो ते क्रिकेट का पाहतो, तर क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवत असतं। या विश्वचषकाच्या दरम्यान किंवा या विश्वचषकाच्या आधी ऋषभ पंतनं दाखवलेली जी जिद्द होती, ऋषभ पंतनं पुन्हा आपल्या पायावर उभं राहायचं, पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची जी जिद्द आहे ती त्याने दाखवली, ती खरोखरच कौतुकास्पद आहे। काय शिकायला मिळालं ऋषभ पंत सारखंच आणखी कुठल्या खेळाडूकडनं तुला? नाही, मला बरोबर दादा बोलला तुम्ही, कारण मी अजून हरलो नाही की रेस अजून संपली नाही। ज्या पद्धतीने ऋषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो क्रिकेट खेळेल की नाही हे त्यालाही माहित नव्हतं, पण ज्या पद्धतीने सपोज स्टाफ, बीसीसीआय सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला आणि 3 नंबरवर येऊन म्हणजे पॉवर प्ले मध्ये येऊन नवीन बॉलवर खेळणं हे तसं T20 मध्ये खूप महाग असतं की ते विराट कोहलीच खेळू शकतो, पण ज्या पद्धतीने त्याने इंडियन इनिंग सांभाळल्या ह्या संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये, खरंच हॅट्स ऑफ आहे। अक्षर पटेल ज्या पद्धतीने त्याला सिलेक्ट केला होता, असं वाटत होतं की ठीक आहे ना 2 स्पिनर आहे काय घेऊन जायचं, पण त्याने ज्या पद्धतीने कमबॅक केला। हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने म्हणजे IPL मध्ये आपण त्याच्याबद्दल बरेच बोललो होतो, बरेच वादंग झाले होते, पण ह्या वर्ल्ड कप मध्ये तो ज्या पद्धतीने उभरून आलाय, म्हणजे ईच अँड एव्हरी वन, म्हणजे मला प्रत्येक खेळाडूबद्दल आणि रोहित शर्माची जी मी खरं सांगू म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर त्यांनी ऑस्ट्रेलिया टीमवर राग काढलाय यार, त्याने अख्खा राग त्या टीमवर काढला आणि असा फोडलाय। तर मला वाटतं की हे सगळे पॅशनेट होते आणि हे आपण जसे विचार करतो तसेच विचार करणारे हे सगळे खेळाडू आहेत आणि आज त्यांना अशा पद्धतीने हातात तिरंगा घेऊन मरीन ड्राईव्हवर आपल्या मायबाप महासागरात असं ह्या आनंदरूपी पोहताना खूप मस्त वाटतंय। तिकडे मागे रोहित शर्मा आहे, तो पण झाला, त्याचं तर मला विशेष कौतुक वाटतंय। हो, त्याच स्क्रीनवर आता आपल्याला राहुल द्रविड दिसतोय, ज्या राहुल द्रविडनं हजारो धावा केल्यात आणि तो राहुल द्रविड ज्याला विश्वचषकाच्या सुखाविना रिटायर व्हावं लागलं होतं,
आज एक मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या आयुष्यात 2020चा विश्वचषक आलाय. त्या राहुल द्रविड बद्दल काय सांगशील? तुझं आणि त्याचं नातं कसं आहे? नाही, मी द वॉल म्हणून त्यांना ओळखतो आणि मला हेच वाटतं की विश्वचषक आहे. वर्ल्ड चॅम्पियन, आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत आणि वर्ल्ड चॅम्पियन टीमचा कोच आहेत ते, आणि ज्या पद्धतीने त्यांनी टीम ग्रूम केली आहे. मला सर्वात जास्त भावलेला क्षण असा आहे, म्हणजे आपण पाहिलं असेल ज्या वेळेला विराट कोहलीने आणि रोहित शर्माने त्यांच्या हातात ट्रॉफी दिली आणि ती ट्रॉफी उंचावताना त्यांच्या चेहऱ्यावर जो जोश होता ना यार, खरंय येस मी केलं, हे सर्कल कुठेतरी कम्प्लीट केलंय आणि तेवढेच काम कंपोज आहेत. म्हणजे हेच राहुल द्रविड जे डेल स्टेनला स्ट्रेट 6 मारतात, एवढी ताकद त्या माणसात आहे. पण आज त्यांनी खरंच स्टेडियम बाहेर छकडा मारला असं म्हणेन मी, कारण कुठेतरी ते सर्कल कम्प्लीट होणं गरजेचं होतं. राहुल द्रविड यांना नोव्हेंबरमध्ये ती संधी होती पण ती नाही झाली, पण त्यांनी स्वतःला एक चान्स दिला आणि आज ते या टीम बरोबर आहेत. सो त्यांच्यासाठी पण या संपूर्ण टीमसाठी खूप बरं वाटेल. भारतीय म्हणून अभिमान आहे आणि प्रत्येक टीम मेंबरला मनापासून शुभेच्छा. खरंय सिद्धार्थ, आणि अजून एक प्रश्न विचारावा वाटतो. आपण प्लेयर्सच्या परफॉर्मन्स बद्दल आणि एकूणात त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल बोलतोच आहे, मात्र असे काही मॅचेस किंवा असे काही परफॉर्मन्सेस आपल्याला पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये मग आपण अनेक चॅलेंजेस फेस करत असतो. तुमचं शेड्यूल देखील थोडंसं वेगळं असतं. रात्री वगैरे कदाचित तुम्ही कधी शूट करत असता तर तो थकवा, तो कुठेतरी तो जो एक काय म्हणून आपण फटीग आलेला असतो, ते सगळं घालवण्यासाठी असे क्षण आपल्याला उपयुक्त ठरतात. ऍक्च्युली ते करत असताना आपण जास्त लक्ष क्रिकेट मॅचवर देतो. भारतरत्न सचिन तेंडुलकर सर जेव्हा खेळायचे तेव्हा माझं असं असायचं की मी बघितलं तर ते आउट होतील तर मी अख्खी कॉमेंट्री ऐकायचो. पण क्रिकेटबद्दल आपलं ना एक वेगळं ना, आणि काही असेल स्कोर काय झाला ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असायची तेव्हा, भाई स्कोर काय झाला. तर ह्या जगात आपण जगणारे आहोत. आणि मी अश्विन मगापासून बेबी बघतोय आणि तू आपले कपिल देव सरांचा ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला त्यात त्यांनी प्रत्येकाबद्दलच्या आपुलकीने आत्मीयतेने 83चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांनी एक स्वप्न दाखवलं होतं की येस आपण ही जगज्जेते होऊ शकतो. 175 धावांची खेळी असेल, तो कॅच असेल, ते कुठेतरी आता रिलेट करतात लोक. सूर्यकुमार आपल्या सूर्यादादाचा कॅच रिलेट करतात, ती 92ची खेळी विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात 76 रनची धावा केल्यात, ते बुमराह, यार आपण कितीतरी गोष्टी या रिलेट करायला लागलोय. आपण आपल्या सुपर हिरोजला पुन्हा एकदा आठवायला लागलोय आणि ह्या सगळ्या आठवणींना उजाळा रोहित शर्मा आणि त्याच्या गँगने दिले, त्यामुळे खूप बरं वाटतं. खरंय सिद्धार्थ, आणि हे क्षण आपल्याला पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावेत यासाठी आपण या टीमला शुभेच्छा देऊ. आणि खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ, तू मनमोकळ्या गप्पा मारल्यास आमच्याशी. आपणही हे क्षण एन्जॉय करूया. सिद्धार्थ, थँक्यू. दरम्यान ही बस आता हा विजयरथ आणखी पुढे गेलेला आहे, मात्र तो नेमका कुठे पोहोचला आपल्याला कदाचित वानखेडेच्या जवळ तो आता आणखी येतोय. मात्र चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात